बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। या नैसर्गिक आपत्तीत 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने आणि विजेचे खांब वाकल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। अनेक भागांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला। जळगाव शहरातील मेहरुण परिसरात वीज कोसळल्याने संतोष तायडे यांच्या गायीचा मृत्यू झाला। झाडे रस्त्यावर कोसळल्याने अनेक ठिकाणी 4 चाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच काही घरांचे पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे। वादळामुळे जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, तर शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता। जिल्ह्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी। हवामान विभागाने पुढील 2 दिवसांसाठीही वादळी पावसाचा इशारा दिला आहे। कैलास कोडी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, मुक्ताईनगर।